अमित केसरकर। आता वनरक्षक भरती, आता वनरक्षक भरतीची सगळे अपडेट मी तुम्हाला देत आलेलो आहे। त्याच पद्धतीनं आजचा जो व्हिडिओ आहे हा मोटिवेशनसाठी आहे। त्याचबरोबर तुमची डॉक्युमेंटसाठी आता नाशिकचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यामुळं खूप चांगली गोष्ट आहे की बाबा प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या डॉक्युमेंट चेकिंग होत आहे। त्याचबरोबर तुमचं ॲडमिट कार्ड लागणार आहे की नाही लागणार आहे हे मी सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की ओरिजिनल डॉक्युमेंट घेतल्यानंतर तुमचं कोणतं जर डॉक्युमेंट जर तुमच्याकडे हरवलं असेल तर काय काय त्या ठिकाणी होत आहे ती सगळी माहिती तुम्हाला मी अपडेट तुम्हाला देत आलेलो आहे। त्याचबरोबर आजचा हा व्हिडिओ असणार हा कागदपत्र व्हेरिफिकेशनमध्ये जर तुमचे डॉक्युमेंट राहिले असेल तर तुमच्याकडे दुसरा पर्याय कोणता आहे किंवा त्या ठिकाणी गेल्यानंतर जे अधिकारी आहेत ते अधिकारी तुमच्याकडे कोणत्या डॉक्युमेंटची मागणी करत आहेत हे सगळे व्हिडिओमध्ये सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सुरुवात करतोय मी तुमच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची सुरुवात कशी होणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर पहिलं तुमचं जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे तुमचं डोमिसाईल म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी दाखला चेक केला जाईल। त्याच्यानंतर तुमचा 10वी बोर्ड सर्टिफिकेट तुमची जन्मतारीख आहे ती जन्मतारीख आणि तुमची आधार कार्डवर जन्मतारीख आणि तुम्ही फॉर्म भरलेली जन्मतारीख हे तिन्ही एकत्र असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काही अडचण येणार नाही। त्याचबरोबर तुमचं 12वी सर्टिफिकेट असेल, 12वी सर्टिफिकेट तुमचं पूर्ण झाल्यानंतर त्याचबरोबर तुमचे 10वीचे सर्टिफिकेट झाल्यानंतर तुमचं 12वीचं सर्टिफिकेट घेतल्यानंतर तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट, त्याचबरोबर तुमचं जात प्रमाणपत्र म्हणजे तुमची कोणती कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचं प्रमाणपत्र त्या ठिकाणी सादर करणं आवश्यक आहे। त्याचबरोबर आता अनेक विद्यार्थ्यांच्या मनात शंका आहे की बाबा माझं जुनं ॲडमिट कार्ड आहे किंवा जुनं माझं डोमिसाईल आहे ते चालेल की नाही चालेल, तर त्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी आहात की नाही आहात हे फक्त सिद्ध करण्यासाठी डोमिसाईल तिथं लागत आहे। त्याचबरोबर तुमचं कास्ट व्हॅलिडिटी, तुमची कास्ट व्हॅलिडिटी ज्या कास्टला जी कास्ट व्हॅलिडिटी लागते ती कास्ट व्हॅलिडिटी त्या ठिकाणी कंपल्सरी आहे। त्याचबरोबर तुमचं जर डॉक्युमेंट कोर्टला घरी राहिला असेल तर त्या ठिकाणी जे अधिकारी आहेत ते अधिकारी तुम्ही घरी फोन लावून पीडीएफच्या माध्यमातून म्हणजे पीडीएफच्या स्वरूपातून त्यांनी चेक करून त्या ठिकाणी ते घेण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर त्याचं झेरॉक्सवर तुमची सेल्फ अटेंडंटची सही असेल त्या पद्धतीने त्यांची सही घेऊन त्याचबरोबर तुमचे स्वतःचा सही घेतल्यानंतर स्वतःचा अंगठाही त्या ठिकाणी घेत आहेत जेणेकरून तुम्हीच त्या ठिकाणी कागदपत्र व्हेरिफिकेशनला गेला आहात की नाही आहात हे चेक होत आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं फिजिकल। आता जे विद्यार्थी त्या ठिकाणी कागदपत्र व्हेरिफिकेशन गेलेले आहेत, व्हेरिफिकेशन झाल्यानंतर लगेचच तुमची छाती उंची मोजमाप होत आहे। त्याच पद्धतीने ज्या विद्यार्थ्यांना जास्त करून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत नाही आहे कारण की त्या ठिकाणी कागदपत्र व्हेरिफिकेशन अगदी सुरळीतपणे चालू आहे। त्याचबरोबर आता नागपूर डिव्हिजन असेल, नागपूर डिव्हिजनचं पण त्या ठिकाणी आता तारीख लागलेली आहे। त्याचबरोबर आता ठाण्याचं सगळ्यात महत्त्वाचं ठाणे विद्यार्थ्यांचा मेसेज आहे सर ठाण्याचं कधी लागेल मित्रांनो तुम्ही काही काळजी करू नका, ठाण्याचं पण आज ना उद्या 2-3 दिवसामध्ये लागून जाईल। त्याचबरोबर तुमचं लागलं तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही तयार राहा आणि तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होत असताना तुमचं मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे तुमचं वैद्यकीय अधिकारी सर्टिफिकेट जे लागणार आहे ते सर्टिफिकेट कंपल्सरी घेऊन तुम्ही सोबत ठेवा। जर मागितलं तर द्या, नाही मागितलं तर त्या ठिकाणी देऊ नका। जर मागितलंच तर तुम्हाला त्या ठिकाणी फिजिकलसाठी पात्र करणार की नाही करणार हे तुम्हाला नंतर कळेल। त्या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला असं अपात्र किंवा पात्र असं सांगितलेलं नाही आहे, त्यामुळं तुम्ही खचून जाऊ नका। ज्या कोणाला सर्टिफिकेट म्हणजे जे कोणाचं डॉक्युमेंट कमी येईल ते डॉक्युमेंट काढून घेण्याचा प्रयत्न करा। आतापर्यंत म्हणजे जे कोल्हापूरचे असतील किंवा नागपूरचे असतील किंवा ठाणे असेल त्यांचं फिजिकल खूप दिवस चालणार आहे असं मला वाटतंय। आणि आता कोल्हापूर डिव्हिजनचं म्हणायला गेलं तर कोल्हापूर डिव्हिजनचं जे फिजिकल होतं ते फिजिकल 2 ग्राउंड होतं, परंतु कोल्हापूर जिल्ह्यातच 2 ग्राउंड मी दाखवलं होतं। परंतु आता त्यांनी कागदपत्र व्हेरिफिकेशन करत असताना त्यांनी 3 ठिकाणी म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा या 3 ठिकाणी कागदपत्र व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे। त्यामुळं फिजिकल जे होणार आहे ते कोल्हापुरात होण्याची दाट शक्यता आहे कारण की वनवर्त कोल्हापूर दिलेला असल्यामुळं आणि त्याच ठिकाणी फिजिकल चांगलं होईल असं मला वाटते। अनेक विद्यार्थी फिजिकलसाठी पात्र आहेत असं मला वाटते। त्याचबरोबर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करत चला जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ भेटून जातील। आणि माझ्या ज्या चॅनलवर 100% जर तुम्ही सबस्क्राईब केला तर माझे
येणाऱ्या भविष्य काळातली जी सरकारी नोकरीची भरतीची जी अपडेट आहे ती तुम्हाला खरी आणि खरी माहिती तुम्हाला समजून जाईल. आता मी गुणवंतीनुसार जो अर्थ सांगितला होता त्याच पद्धतीने फिजिकल होत आहे हे तर तुम्हाला माहितीच आहे. परंतु आता अनेक खरी मोठी बातमी जर तुम्हाला सांगितली तर तुम्ही फिजिकल करायचं बंद करशील. त्यामुळं मी ते अपडेट तो आताच देणार नाही. सगळ्यांचं फिजिकल होऊन जाऊ दे. त्या टायमाला तुमचं मेरिट मी सांगेल परत एकदा. त्या मेरिटच्या टायमाला मी 100% तुम्हाला त्यातली खरी बातमी सांगणार आहे. अजून पण अनेक विद्यार्थी जर कमी मार्क असतील आणि फिजिकल टॉप मार्क असतील तर त्यांचे चान्सेस गेलेले नाही आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही 100% प्रयत्न करा जेणेकरून तुमचा फिजिकल टॉप होईल आणि त्या ठिकाणी तुम्ही 80 पैकी 80 गुण घेतल्यानंतर भविष्य काळात मी आत्ताच सांगत नाही आहे भविष्य काळात 100% तुम्ही पात्र होण्याची दाट शक्यता आहे. ह्याचं कारण लक्षात ठेवा. गुणवंतीनुसार जो अर्थ मी सांगितला होता त्या अर्थाप्रमाणे जर माझा अभ्यास आहे त्या अभ्यासाप्रमाणे जर विचार करायला गेला तर 100% तुम्ही कमी गुणवाले पण त्या ठिकाणी जास्त फिजिकलला मार्क घेऊन 100% पात्र होऊ शकतात. याचं फायनल मेरिट जर लागलं तर फायनल मेरिट जर तुम्ही समजायला गेला तर 100% तुम्ही मला सबस्क्राईब कराल तर विसरणार नाहीच. परंतु माझे जे व्हिडिओ तुम्ही बघत आहात त्याला फॉलो करून तुम्ही 10 पोरांना फॉलो करायला लावणार असा एक व्हिडिओ तुम्हाला भविष्य काळात मी देणार आहे. त्यामुळे आता जे माझे व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.